ओम नमो सद्गुरु निर्गुणा। ओम नमो सद्गुरु निर्गुणा। पार नाही तव गुणा, बैसोनी माझिया रसना। हरि गुणा वर्णवी, हरिगुण विशाल पावन। वदवी तू कृपा करुण, मी मूढमती दीन। म्हणून कीव भाकितसे, तुमचा प्रसाद जालिया पूर्ण। हरिगुण वर्णीन मी जाण, एका वंदितसे चरण। सद्गुरुचे आदरे। रूप पाहता लोचनी या विरहिणीचा भाग 7वा सुरू करत आहे. कृपया सर्वांनी या चॅनलला, या व्हिडिओला सबस्क्राईब करावे, लाईक, शेअर, कमेंट करावे ही विनंती. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. मनोनी विठ्ठले, मनोनी विठ्ठले आवडी. बहुता सुकृताची जोडी. बाजारात जायचे तर आधी कमरेच्या गाठीला काही शिल्लक असावं लागतं, खिशात काही शिल्लक असावे लागते. मग ते खर्च करून काहीतरी खरेदी करता येतं. आता या प्रत्यक्ष परमात्म्याची आवड निर्माण होण्यासाठी काय काय नाही केलं सख्यांनो. तेव्हा कुठे याच्याबद्दल मनात प्रेम उपजले. पैशांनी श्रीमंत असलेल्यांचा देव नाही हा, परंतु विठ्ठल म्हणजे मनाने श्रीमंत असलेल्यांचा देव आहे. पैशांनी श्रीमंतांच्या देवाकडे जायचे झाले तर तिकडे लांब तिरुपतीला जावे लागते. मनाने श्रीमंत असलेल्यांनीच फक्त इकडे पंढरपूरला यावे. इकडे भोळे भाबडे, मळके कळके, शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब सर्वांनाच एंट्री पास फुकट मिळतो. वृत्ती मात्र त्याच्या पायी एकनिष्ठ असावी लागते. मग एकदा एंट्री झाली की मग इकडे आल्यावर सर्व वारकरी भक्त मेळा गोळा झालेला दिसतो. जणू वारकऱ्यांचेच पीक आलेली पंढरपूरची राने. प्रत्येकाच्या हृदयात भक्ती सुखाने भरलेली मने. जणू वारकऱ्यांचेच पीक असलेली पंढरपूरची राने, प्रत्येकाच्याच हृदयात भक्ती सुखाने भरलेली मने. प्रत्येक पेठेत अष्टगंध आणि बुक्क्याने भरलेली दुकाने. प्रत्येक पेठेत अष्टगंध आणि बुक्क्याने भरलेली दुकाने. दर्शनाला सोबत न्यावीत लाह्या, बत्ताशे आणि तुळशीची पाने. वारकरी गांजला संसार भव भय ताप सैन दैन्य दुःखाने. वारकरी गांजला संसार भव भय ताप दैन्य दुःखाने. त्याच्या नुसत्या दर्शन मात्रेही हृदय भरून येते सुखाने. अहो, त्याच्या नुसत्या दर्शन मात्रेही हृदय भरून येते सुखाने. नुसत्या शुद्ध समाधानाची आणि सुखाची ओतीव मूर्त म्हणजे तो पांडुरंग. त्याला आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले,
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतिले सकळही राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा कासे सोनसळा कासे सोनसळा पांघरे पाटोळा कासे सोनसळा पांघरे पाटोळा घन नीळ सावळा बाईयानो राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार राजस सुकुमार कमरेला सोनेरी रंगाचा पितांबर नेसला आहे, तर अंगावर भरजरीचा शेला पांघरलेला आहे. घननीळ म्हणजे निळा रंग गर्द झाला आणि म्हणून घन झाला. खरे तर गर्द निळा रंग हा काळ्या रंगाकडे झुकतो. एखादी व्यक्ती आपल्याला समोर दिसावी अत्यंत काळी कोळशासारखी असावी. मग तीच व्यक्ती अनोळखी असेल ना, तर तिला सरळ सरळ काळी म्हणून संबोधून तिची घृणा केली जाते, अवहेलना केली जाते. परंतु तीच व्यक्ती आपल्या परिचयातली त्यातल्या त्यात आपल्या खास आवडीची असेल ना, तर तिला आदराने सावळे म्हणून तिचा मान ठेवला जातो, तिचा मान केला जातो. एखाद्या मुलीला पाहायला आलेला मुलगा आवडला तर थोडा सावळा आहे असे म्हटले जाते. अन्यथा न आवडल्यास तो गेल्यावर काळा मेंद्रा म्हणून त्याच्या रंगाची मजा घेतली जाते. मात्र तो सर्व भक्तांना स्वतःच्या प्रेमात पाडणारा प्रत्यक्ष पांडुरंग असल्याने तुकाराम महाराज त्याला फक्त सावळाच म्हणत नाहीत, तर घननीळ सावळा म्हणून त्याला शाब्दिक गोडव्याने गोंजारत आहेत. इथे तुकाराम महाराज देखील विरहाच्या विरहिणीत अकंठ बुडालेले दिसतात. मी आधीच सांगितले ना की प्रत्येक व्यक्ती जसे आपल्या जन्मासोबतच मायलेकरांचे नाते सोबत घेऊन येतो, तसेच ते बाळ येताना आणखीन एक गोष्ट सोबत घेऊन येते. शुद्ध सात्विक प्रेमाची भूक, शुद्ध सात्विक प्रेमाची आवड, ते उपभोगण्याची तळमळ, ते मिळवण्याचा अतीव आसुसलेपणा. जन्माला आल्या नंतर मग मोठे झाल्यावर पुढे चालून त्या शुद्ध प्रेमात वासना, व्यभिचार, आसुरी आनंदाची भेसळ होत असते. ही गोष्ट निराळी. शुद्ध सात्विक प्रेमाची भूक लागलेले संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात, सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर तुम्हाला सांगू इच्छितो, विरहिणी संपत आली आहे आणि आता कुठे माऊलींच्या मनातली लाही तव्यावर टनाटना उड्या मारायला लागली आहे बर का. शब्दांमध्ये सुख आहे आणि मनामध्ये विरह आहे. शब्दांमध्ये त्या पांडुरंगाची सुखद भेट आहे आणि मनामध्ये दोन्हीही हात पसरून त्याला पुन्हा पुन्हा भेटण्याची, कडकडून मिठी मारण्याची तळमळ आहे. सर्व सुखाचे आगर. पूर्वी लोक एसटीने प्रवास करायचे. त्या सर्व एसटी रात्री एकाच ठिकाणी जाऊन मुक्कामी राहायच्या.
त्या जिथे थांबायच्या त्याला एसटीचे आगर म्हणायचे. तसे दुनियातल्या सर्व सुखांचे मिळून एकच मुक्कामी ठिकाण म्हणजे हा पांडुरंग. आज तोच जर माझ्या रंगी रंगला आहे तर आता मला कशाची कमतरता भासणार बरं. म्हणून आनंदाला उचंबळून वाहणारी माऊलींची ही विरहिणी, त्याला सोडून त्याच्यापासून कुठेतरी लांब असल्यामुळे तो दुरावा, ते अंतर टोचायला लागल्यामुळे विव्हळणारी ही विरहिणी आज चक्क उड्या मारून मारून साऱ्या जगाला बोट दाखवून दाखवून म्हणते आहे, जो जो माझ्या रंगी रंगला आहे ना, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो हा माधव, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. आणि इथूनच खरी माऊलींच्या विरहिणीला सुरुवात होते. रूप पाहता लोचनी, रूप पाहता, रूप पाहता, रूप पाहता लोचनी. आहे ना तळमळ, मात्र म्हणताना तोंडाने काय म्हणत आहे? सुख झाले, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. म्हणजे अंगावरचे एखादे दुखणे नुसता हात लावला तरी आतून ठणकते आणि वर वर तोंडाने म्हणायचे, नाही नाही आता बरे झाले, आता बरे वाटते. या अभंगात तर सर्व भेटीचे सुखच दिसत आहे. मग यात विरह तो कसला? मग ही विरहिणी कशी काय? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. अभंग सरळ सरळ वाचला तर त्यात सुखच दिसेल, परंतु माऊलींच्या बोटाला धरून प्रत्यक्ष माऊलींच्या त्या अवस्थेपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न केल्यावर मग त्यातली विरह भावना समजेल. हा अभंग प्रत्यक्ष पांडुरंगा समोरचा किंवा गाभाऱ्यातला नाही. गाभाऱ्यातून बाहेर गेल्यावर प्रत्यक्ष त्या पांडुरंगासमोर असतानाचे गाभाऱ्यातले वर्णन सांगणारा हा अभंग आहे. म्हणजेच पांडुरंगाला भेटून आल्यावर त्याच्या दर्शनाचे वर्णन व त्या भेटीमुळे माऊलींना मिळालेल्या सुखाचे वर्णन सांगणारा हा अभंग. म्हणजेच एक अर्थी त्या प्रत्यक्ष भेटीच्या अवस्थेतून वेगळे झाल्यावरचा भाव, तो भाव प्रकट करणारा हा अभंग. आणि त्याच्या प्रत्यक्ष भेटीच्या अवस्थेतून वियोगात आल्यावरच निर्माण होते ती विरहिणी. म्हणजे किमान 1% जरी नसेल तरी फक्त एका अंशाने तरी या अभंगातूनच विरहिणीचा जन्म होत आहे. अभंग वर शाब्दिक सुख सांगणारा असला तरी वियोगातल्या व्यथेला जन्म देणारा हा अभंग. म्हणून पहिल्या भेटीचा हा अभंग माऊलींच्या सर्व विरहिण्यांत अगदी सर्वात प्रथम क्रमांक मिळवणारी ही विरहिणी. प्रेमाची सुरुवात होते, त्या सुरुवातीलाच विरहाचे बीज पेरले जाते. खरे विरहाचे मूळ तेथूनच निर्माण होते. त्यामुळे प्रेम हीच विरहाची पहिली पायरी आहे. हृदयातील त्याची आवड भोगण्यासाठी तेथून जसजसे एक पायरी पुढे जाल तसतशी विरह वृत्तीत वाढ होत जाते. पक्षी दाणे टिपण्यासाठी जाळ्यावर बसतो, जाळीत आपले पाय अडकून घेण्यासाठी म्हणून नाही. मग सुटकेसाठी जेवढी धडपड होते तेवढेच अधिक गुरफटत जातो. तसे तर माऊलींना पांडुरंगाचे प्रेम हवेच आहे, पण तो पांडुरंगही माऊलींच्या भक्तीचा भुकेलेला आहे. माऊलींसारख्या एकनिष्ठ भक्ताची त्याच्याकडेही वणवा आहे, उणीव आहे.
एकाकडे त्या जाळ्यात अडकण्यासाठी प्रेम आहे, एकाकडे त्या जाळ्यात अडकण्यासाठी प्रेम आहे, तर दुसऱ्याकडे स्वतःला अडकवून घेण्यासाठी भक्ती आहे. दोघेही स्वतःला एकमेकांत अडकवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत, सुटकेच्या नाही. दोघांनाही एकमेकांची जवळीक हवीशी आहे. त्यामुळे येथे पक्षी कोण आणि शिकारी कोण हा प्रश्नच उद्भवत नाही. आता यापुढे या 1 अंशाच्या नुकत्याच जन्मलेल्या विरह अवस्थेपासून ते थेट माऊलींच्या विरहाची परिसीमा दर्शवणाऱ्या विरहिण्या, प्रत्यक्ष आपल्यालाही त्या विरह अवस्थेत प्रेमात पाडणाऱ्या एकापेक्षा सरस एक अशा विरहिण्या आपण अनुभवणार आहोत. कारण माऊलींच्या विरहिण्या या समजून घेण्यासाठी नाहीत, तर त्या अनुभवण्याचा विषय आहे. परंतु आधी समजले तरच अनुभव घेता येईल ना. म्हणून त्या विठ्ठलाचे, माधवाचे बरवेपण सांगताना आणि माऊलींच्या विरहाची आतुरता वर्णन करताना सर्वांना कळेल, रुचेल, पटेल अशा सोप्या पद्धतीने, सर्वांना समजेल अशा गतीनेच आपण पुढे जाणार आहोत. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव 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 बरवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बाप दादाई माऊली, आई आप्पाई माऊली. बाप दादाई माऊली, आई बाबाई माऊली. बाप दादाई माऊली, आई आप्पाई माऊली. बाप दादाई माऊली, आई बाबाई माऊली. जय जिव्वेश्वर, जय जिव्वेश्वर, जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर.
जय 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 जिव्वेश्वर, जय 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 जिव्वेश्वर, जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर, जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर, जय 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 जिव्वेश्वर, जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर, जिव्वेश्वर जय जिव्वेश्वर, जय 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 जिव्वेश्वर, जय 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 जिव्वेश्वर, जय 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 जिव्वेश्वर. आ ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्रीमंत बाबा महाराज की जय. भगवान श्री जिव्वेश्वर महाराज की जय. माता अंकिनी, माता दशांकिनी की जय. हरि हरि.